यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार बॅलेट क्रमांक 8 नाव आहे त्यांचं अमरदीप आनंद वानखेडे। असे एक अनोखा उमेदवार आपल्या यवतमाळकरांच्या सेवेत रुजू झालेला आहे आणि त्यांनी यवतमाळकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली उमेदवारीसुद्धा दाखल केलेली आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्या यवतमाळसाठी ते काय करू इच्छित आहे आणि का म्हणून त्यांनी आपली उमेदवारी यवतमाळकरांच्या सेवेसाठी दाखल केलेली आहे। यवतमाळमध्ये जे प्रस्थापित लोकांची हे आहे चालू आहे चर्चा। यवतमाळमध्ये सगळ्यात कमी वयाचा कॅन्डिडेट मी उभा अमरदीप आनंद वानखेडे। यवतमाळमध्ये जे युवा जवानांना उमेदवारी नाही, काही मिळत नाही, रोजगार मिळत नाही, यासाठी मी उभा आहो। मला असं वाटते की यवतमाळमध्ये काही विकास झाला पाहिजे। मी तर काही कुणाला वोट मागणार ना, मतदान जनजागृती करायची आहे। माझं तर डिपॉझिट जप्त होणारच आहे, पण एक मी सध्या असा उभा आहो का काही माहिती झाली पाहिजे, काही झाली पाहिजे, आपल्या युवकामध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे उभं राहण्याची। मला तुम्ही सांगा, उमेदवारी दाखल करत असताना तुम्ही काय स्वप्ने बाळगली होती की यवतमाळमध्ये मला उभं राहायचं आहे आणि निवडून सुद्धा यायचं आहे? ते यवतमाळमध्ये जे दिल्ली मुंबईला चालले आहे आमदार तिकीट मागायला, बिल्डिंगा लावत आहे, तर त्यांच्याबद्दल असं होतं का ते समाजाचं काही करू नाही शकत। मला असं एकंदरीत तुम्ही प्रचारासाठी किती पैसे खर्च केले आजपर्यंत? आजपर्यंत मी 20,000 रुपये खर्च केले। मी काय करतो बोला, प्रश्न विचारा प्रश्न। हे जे तुमच्या समोर आव्हाने आहे, घटक पक्षातील जे उमेदवार आहे यांना तुम्ही कसं बघता? माझ्यासमोर कोणाचेच आव्हान नाही आहे। माझं चुनाव चिन्ह आहे चप्पल। मी ते एकतर निवडून येणार आहो, नाहीतर एकाला मी 100% घेऊन जाणार आहो। मला निवडून येण्याशी नाही जाण्याशी काहीच हे नाही आहे। मी तर जमिनीत जाईन, पण एखाद्याला जमिनीत घेऊन जाणार आहो 100%। एवढी मिळली आहे। जवान युवा नवजवान आपला 100% पुरा यवतमाळमध्ये प्रतिसाद आहे। जेवढा राजनीतिक दलाने तो बी स्वतःच्या भरोश्यावर रिक्षाने प्रचार करून सगळं करून, बाकी काही मला माझा कुणाला पाठिंबा नाही, कुणाचा मला सपोर्ट नाही। स्वतःच्या माझ्या जीवावर उभा हा। माझ्या मागे काहीच नाही, राजकीय वरदस्त नाही, काही नाही। मी ऑफिशियल कॅन्डिडेट 8 नंबर माझी चप्पल आहे। चपलीनं मला एक तर मतदार करा, नाही ते चपलीनं अगल्या उमेदवाराले मारा, एवढं माझं आव्हान आहे। तुम्ही प्रचार करत असताना तुमच्या जीवेला धोका निर्माण झाला असं तुम्ही मध्यंतरीच्या काळात सांगितलं आणि प्रशासनाकडनं तुम्ही काय आशा बाळगता तुमच्या जीवेला सुरक्षा पुरवण्याकरता? आणि जर तुम्हाला सुरक्षा पुरवल्या गेली नाही, जर तुमच्या जीवेला कमी जास्त झालं तर याचा निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो? मी ऑफिशियल कॅन्डिडेट आहो, माझा 8 नंबरवर चिन्ह आहे। निवडणुकीचा असा नियम आहे, जो पात्र उमेदवार आहे, जो मतदान काढ्यात अटॅक होऊन मेरो, ॲक्सिडेंट होऊन मेरो, मर्डर होऊन मेरो, तो जर मेला तर निवडणूक रद्द, त्याला पोटनिवडणूक घ्यायला लागते उपचुनाव 6 महिन्याच्या अंदर। यांनी म्हणजे जेवढ्या धन्या सेटांनी पैसे लावले आहेत त्यांचे पैसे पुरे रद्द होणार आहे आणि सगळ्यांना डबल फॉर्म भरावे लागणार आहे। साध्या माणसाच्या नाही, सामान्य माणसाची ताकद त्यांना कळणार आहे। आणि मी सुरक्षा बी मागली आहे का निवडणूक रद्द होईल, यांना काही मला जास्त प्रतिसाद नाही मिळाला आहे आणि माझ्या मागे काही राजकीय वरद असतं नाही, काही नाही। मी पुरा फ्री आहो, जे होईल ते। दररोजच्या दैनंदिन खर्चामध्ये तुमचा एकंदरीत प्रचाराचा खर्च किती आणि कसा होतो आहे? माझा प्रचाराचा खर्च दररोजचा 50 ते 100 रुपयामध्ये आहे। स्वतः मी रिक्षा चालवतो आणि प्रस्तापीला गाडून टाकण्याचं मी आव्हान ठेवलं आहे। जमिनीत गाळणार आहो एकाला मी, गाडी मोबाईल। आणि प्रचाराचं स्वरूप काय आहे तुमचा? प्रचाराचं स्वरूप म्हणजे नवयुवकांना रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी। यंत्र काय? प्रचार यंत्र स्वतः रिक्षा काढलाय मी भाड्यानं 3 चाकाचा, स्वतः प्रचार केलाय मी, पूर्ण यवतमाळ घुमून टाकलाय, पुरे 28 ते 28 प्रभाग 56 प्रभाग। कुठून तुम्हाला प्रचाराकरता आर्थिक बळ मिळालेलं आहे का? मला कुणाकडून आर्थिक बळ मिळालं नाही। मी स्वतःच्या भरोश्यावर उभा आहे। आपलं साधं राहणीमान, काही कुणाशी घेणदेण नाही, काही राजकीय वरदस्त नाही, कुणाचं आपल्यावर हे नाही, माझा कुणाला पाठिंबा नाही। तुमचं वोटिंग स्वतंत्र आहे, तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही कुणालाही करू शकता। मी नाही म्हणत का मलाच द्या, चांगल्या माणसाला निवडून आणा, हे माझं बोलणं आहे। धन्यवाद। चांगला माणूस कोण ठरू शकते यवतमाळासाठी? हे चांगला माणूस जनताच ठरवू शकते, कोणीच नाही ठरवू शकत, मी बी नाही ठरवू शकत। जनतेच्या मनात 2 विशिष्ट घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षामधील 2 उमेदवारापैकी कोणाला विजयी उमेदवार तुम्ही बघता? आजच्या याच्यामध्ये दोन्ही पक्षाला लोक तसलेले आहे। मग तिसरा पर्याय म्हणून कोणाला बघता तुम्ही? तिसरा पर्याय आहे चप्पल।
चपलीनं मला द्या, नाही तर चपलीनं त्यांना देऊन द्या. कुणाला बी द्या, तुम्ही स्वतंत्र आहे, तुमचं मतदान गुप्त आहे. आलो नाही आलो मला काही गम नाही निवडणुकीचा. दिवसाच्या चुवा खेळलो म्हणून याच्यामध्ये उभा आहो, हारलो तर गम नाही. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आर्थिक जो तरतूद केलेली आहे ते कुठून केलेली आहे? आर्थिक मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर सफाई कामगार होतो. नगर परिषदमध्ये माझा PFचा पैसा निघाला होता 20,000 रुपये. त्याच्यातून मी फॉर्म भरायला गेलो, ओपनवाल्याला होते 10,000, मला आहे 5,000 SC म्हणजे येते तो. तर त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ लावलेला आहे, वकील, नोटरी, बॉन्ड, सगळा खर्च. आणि मी पात्र कॅन्डिडेट ऑफिशियल. आणि तुम्ही आता या माध्यमातून तुमच्या ज्या रेसमध्ये असलेले कॅन्डिडेट त्यांना काय आवाहन करणार? त्यांचं मला आव्हानच आहे, माझं त्यांना आव्हान आहे. कसं म्हणजे माझी बाजू भक्कम आहे, त्याची बाजू काहीच नाही. मला गमवायला काहीच नाही, गमवायला बी काहीच नाही. बाजू त्यांची जाणार, इज्जत त्यांची जाणार, मला इज्जतच नाही समाजामध्ये.